आपण पाहताय माय माऊली न्यूज चॅनल। पाहूया महाराष्ट्रातील वर्तमान घडामोडी। नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद आणि बाराळी येथे दिनांक 14 जून 2026 रोजी शिवसेना ओबीसी जेएनटी आघाडीच्या आढावा बैठका घेण्यात आल्या। शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे, शिवसेना सचिव माननीय संजयजी मोरे, खासदार माननीय श्रीकांतदादा शिंदे, शिवसेना ओबीसी व्हीजेएनटी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष माननीय बाळासाहेब किसवे यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष माननीय आनंद पाटील श्रीरामे यांच्या अध्यक्षतेखाली मुक्रमाबाद परिसरातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्या। मुक्रमाबाद येथील बैठक शिवसेना ओबीसीचे कार्याध्यक्ष माननीय शिवराज आप्पा खंकरे यांच्या निवासस्थानी घेण्यात आली। या बैठकीत प्रारंभी जिल्हाध्यक्ष माननीय आनंद पाटील श्रीरामे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच यावेळी जिल्हाध्यक्ष आनंद पाटील यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। दरम्यान शिवसेना पक्षाचे ध्येय धोरणे, मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे यांचे विचार, त्यांनी केलेली विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात आली। तसेच यावेळी मुकरामबाद सर्कलमधील काही शाखा प्रमुखांची निवड करण्यात आली आणि बैठकीत BLA 2 चे कार्य आणि कामकाज याविषयी माहिती देण्यात आली। या बैठकीला शिवसेना ओबीसी जेएनटीचे तालुका सचिव योगेश कोळेकर, मुकरामबादचे सर्कल प्रमुख सुधाकर मारपल्ले, गोविंद धुरगुंडे, माधव बिचकुंदे, गुरु रामजी, रेवणप्पा बारोळे, अनिल बारोळे, बालाजी बोधने, पंचय्या मठपती, शेषराव गायकवाड, पंढरी गुंडरे, शिवाजी सूर्यवंशी, कपिल मंगरुळे, प्रसिद्धी प्रमुख राज आप्पा खंकरे यांची उपस्थिती होती। त्यानंतर बाराळी तालुका मुखेड येथे जिल्हाध्यक्ष आनंद पाटील श्रीरामे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली। या बैठकीला कार्याध्यक्ष शिवराज आप्पा खंकरे, सुरेश कोठारे, संतोष राठोड, बाराळी सर्कल प्रमुख संगम बेंबरे, अमोल वाघमारे, मुक्रमाबाद व बाराळी परिसरातील असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। माय माऊली न्यूज चॅनलसाठी रणजित बराळीकर, जिल्हा परिषद सर्कल प्रतिनिधी, बाराळी। महाराष्ट्रातील सत्य, निष्पक्ष व ताज्या बातम्यांसाठी पहा माय माऊली न्यूज चॅनल आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।